हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 9th स्टँडर्ड सायन्स. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत लेसन नंबर 1 लॉज ऑफ मोशन आणि त्यामध्ये आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता हे मोमेंटम काय आहे ते आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिले आणि आय होप की तुम्ही ते आधीचे व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर या ठिकाणी तुम्हाला छोटंसं आयकॉन मिळेल, त्यावर जाऊन तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहू शकता किंवा या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनपासून मिळेल, त्यावर जाऊन देखील तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहू शकता. सो लेट अस स्टार्ट. सो मोमेंटम म्हणजे काय हे आपण आधी पाहिले, पुन्हा एकदा रिवाइज करूया. मोमेंटम म्हणजे आपण काय म्हणतो की जेव्हा एखादं प्रोडक्ट आहे त्याचा मास आणि त्याचा वेलोसिटी यांचा जेव्हा आपण गुणाकार करू किंवा यांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू, यांचं जेव्हा आपण प्रोडक्ट घेऊ तेव्हा आपल्याला जे मिळतं त्याला आपण मोमेंटम म्हणतो. आणि जे मोमेंटम आहे त्याला आपण पीने डिनोट करतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी सगळं मोमेंटमबद्दल लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे की मोमेंटम जे आहे ते आपण पीने डिनोट करतो आणि त्यासोबतच द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी ऑफ एनी ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मोमेंटम. सो पी इज इक्वल टू मास ऑफ एनी ऑब्जेक्ट मल्टिप्लाय बाय वेलोसिटी ऑफ एनी ऑब्जेक्ट, यू विल गेट दी मोमेंटम. ओके. सो आफ्टर दॅट आता आपण पाहतोय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तुम्हाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे का? म्हणजे की आपण एनर्जी तयार करू शकत नाही, आपण एनर्जी डिस्ट्रॉयही करू शकत नाही. एनर्जी फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. जसं की जेव्हा आपण सूर्याची एनर्जी माहिती असेल तुम्हाला, सोलार एनर्जी. सो सोलार एनर्जी जेव्हा आपण कलेक्ट करतो आणि त्याच्यापासून जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट हीट करतो तेव्हा आपण सोलार एनर्जी जी आहे त्याचं कन्वर्जन हीट एनर्जीमध्ये करतो किंवा लाईट एनर्जीमध्ये करतो. तर अशाच पद्धतीने एनर्जी फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होते, ती कधीही नष्ट होत नाही आणि आपण तिला नवीन तयारही करू शकत नाही. त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय आहे ते आपण पाहूया. सो आता सपोज करा की तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचा मास आपण घेऊया m1. ओके. सो या ठिकाणी ऑलरेडी लिहिले त्या ऑब्जेक्टचा मास आपण घेऊया m1. त्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी आपण घेऊया u1. जसं की तुम्हाला माहिती आहे इनिशियल वेलोसिटी आपण u डिनोट करतो. आणि ऑब्जेक्ट जो आहे दुसरा ऑब्जेक्ट, आता आपण एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे त्याचा मास घेतलेला आहे m1 आणि त्याची वेलोसिटी घेतलेली आहे u1. दुसरा एक ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट बी, त्याचा मास घ्यायचा आहे m2 आणि त्याची इनिशियल वेलोसिटी घ्यायची आहे u2. ओके. सो नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला फॉर मोमेंटम. तुम्हाला मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे, आताच मी सांगितला की मोमेंटम इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय वेलोसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी आपण वेलोसिटी काय घेतलेली आहे u1 आणि u2. ओके. हे दोन वेलोसिटी आपण सपोज केलेली आहेत ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बीसाठी रेस्पेक्टिवली. सो मग आता फॉर्म्युला काय तयार होणार, m1 इंटू u1 हे कोणासाठी ए ऑब्जेक्टसाठी आणि बी ऑब्जेक्टसाठी m2 इंटू u2. तुम्हाला फॉर्म्युला जर माहिती असेल देन यू कॅन इझिली सॉल्व दिस सम किंवा हे जे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे ते तुम्हाला इझिली समजेल. सो आफ्टर दॅट सपोज दिस टू ऑब्जेक्ट्स कोलाइड म्हणजे काय, ते एक दुसऱ्यांवर जाऊन आपटतात. सो लेट द फोर्स ऑन ए ड्यू टू बी F1. मग बीमुळे एवरती जो फोर्स अप्लाय झालेला आहे त्याला आपण सपोज करूया की तो फोर्स काय आहे F1 आहे. सो धिस फोर्स विल कॉज ॲसेलरेशन इन ए. आता जेव्हा इथे ए ऑब्जेक्ट आहे इथे बी ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट जेव्हा एवर जाऊन धडकणार, हा बी ऑब्जेक्ट जेव्हा एवर जाऊन धडकणार तेव्हा याच्यावरती कुठला तरी फोर्स असणार आहे बीवरती. सो ज्या फोर्समुळे बी जाऊन एवर धडकणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत F1 फोर्स. आणि आपण हे पाहिलेलं आहे की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय होतं तेव्हा ते ऑब्जेक्ट ॲसेलरेशन दाखवतं. ॲसेलरेशन म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, याला आपण ॲसेलरेशन म्हणतो. सो जेव्हा हा बी ऑब्जेक्ट एवर जाऊन आपटणार एखाद्या पर्टिक्युलर F1 फोर्सने तेव्हा हा जो ए ऑब्जेक्ट आहे तो थोडासा सरकणार, मग त्या ठिकाणी काय होणार आहे, ॲसेलरेशन होणार आहे. ओके. सो ॲसेलरेशनमुळे एची वेलोसिटी होणार आहे v1. सो आफ्टर कोलिजन म्हणजे जेव्हा ती धडकाधडकी झाल्यानंतर एचं जे मोमेंटम होणार आहे तर ते आधी काय होतं, धडकाधडकी व्हायच्या आधी m1 u1 होतं. बट आफ्टर कोलिजन ते काय होणार आहे m1 v1. कारण जेव्हा कोलिजन झालं त्याच्यामुळे एने काहीतरी ॲसेलरेशन दाखवलेलं आहे आणि जेव्हा ॲसेलरेशन होतं तेव्हा जी नेक्स्ट वेलोसिटी असते त्याला आपण फायनल वेलोसिटी म्हणतो आणि ती आपण व्हीने डिनोट करतो. सो m1 v1. ओके. आफ्टर दॅट आता न्यूटन यांनी काय केलेलं होतं, आपल्याला थर्ड लॉ सांगितला होता. थर्ड लॉ काय आहे की जेव्हा कुठला पण एखादा ऑब्जेक्ट असो त्या ऑब्जेक्टवरती जो काही आपण ॲक्शन फोर्स अप्लाय करणार आहे तर त्या ॲक्शन फोर्सला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स नेहमी असणार आहे. ओके. हे आपण थर्ड लॉमध्ये न्यूटनच्या थर्ड लॉमध्ये पाहिलेलं आहे. सो आता या ठिकाणी जेव्हा बी एवरती कुठला तरी फोर्स F1 फोर्स अप्लाय करतोय तर ए काय शांत बसेल का? एखाद्या मुलाने जर तुम्हाला धक्का दिला तुम्ही काय शांत बसाल, अरे हट, तुम्ही त्याला रिटर्न धक्का द्यायला जाणार, असंच करणार ना. सो मग त्यासाठीच ए पण काहीतरी फोर्स अप्लाय करणार. मग ए काय करणार आहे, त्या बीला इक्वल आणि अपोजिट फोर्स देणार आहे. ओके. आता जर बीने त्याला मारलं तर ए पण त्याला रिटर्न मारणार. सो ए विल गिव्ह इक्वल अँड अपोजिट फोर्स टू द बी. ओके, टुवर्ड्स द बी.
सो धिस विल कॉज अ चेंज इन द मोमेंटम बी. मग याच्यामुळे काय झालं, बीला पण फोर्स मिळाला, मग बीचं पण मोमेंटम चेंज होणार, बी पण इकडे तिकडे सरकणार, बीचं पण ॲक्सेलरेशन होणार, बीची पण फायनल वेलोसिटी तयार होणार, म्हणजेच V2 तयार होणार. ओके. सो या ठिकाणी आफ्टर कोलिजन बीसाठी मोमेंटम काय होणार आहे, M2 मल्टिप्लाय बाय V2. का, तर या ठिकाणी बीचं पण ॲक्सेलरेशन झालेलं आहे, ॲक्सेलरेशनमुळे बीला पण फायनल वेलोसिटी मिळालेली आहे आणि ते आपण V2ने दाखवणार आहोत. सो आय होप की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता या ठिकाणी एवरती कोणता फोर्स ॲक्ट होत होता, F1 फोर्स. बीवरती कोणता फोर्स ॲक्ट होतो आहे, F2 फोर्स. एवरती कोणामुळे फोर्स मिळाला होता, बीमुळे. बीला कोणामुळे फोर्स मिळाला, एमुळे. मग आता या ठिकाणी F2 इज इक्वल टू मायनस F1. मग आता आपण जे पण फॉर्म्युलाज मगाच्यापासून तयार केले होते तर ते फॉर्म्युलाज आपण या ठिकाणी वापरणार आहोत. पण तुम्हाला हे माहिती असेल की फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मा M × A, म्हणजेच मास ऑफ द ऑब्जेक्ट मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन ऑफ द ऑब्जेक्टनी आपण फोर्स फाइंड आउट करतो. आता फोर्स काय आहेत, F2 इज इक्वल टू मायनस F1. मग आता या F2च्या ऐवजी आपण M2 मल्टिप्लाय बाय A2 लिहू शकतो. मायनस F1च्या ऐवजी आपण मायनस M1 मल्टिप्लाय बाय A1 लिहू शकतो की नाही. तोच फॉर्म्युला तर आपण या ठिकाणी घेतोय. मग आता या ठिकाणी ॲक्सेलरेशनचं फॉर्म्युला काय आहे बरं, तर ॲक्सेलरेशन म्हणजे आपण पाहिलं होतं फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी डिवायडेड बाय टी. मग या ठिकाणी A2 इज इक्वल टू V2 मायनस U2 डिवायडेड बाय टी आणि या ठिकाणी A1 इज इक्वल टू V1 मायनस U1 डिवायडेड बाय टी. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर M1 मल्टिप्लाय बाय V2 मायनस V1 आहे, इकडे पण टी आहे, इकडे पण टी आहे. जेव्हा एकच सेम टर्म लेफ्ट हँड साईडला पण असतं आणि राईट हँड साईडला पण असतं तेव्हा ते कॅन्सल होतं. सो या ठिकाणी टी कॅन्सल होणार. टी कॅन्सल झाल्यानंतर जो काय राहिलेला पार्ट आहे तो पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेपमध्ये आपण लिहिला. आता या ठिकाणी हा जो M1 आहे याने आपण V2ला मल्टिप्लाय करणार आणि मायनस U2ला मल्टिप्लाय करणार. ओके, कारण M2 आहे, आपण काय लिहिणार मल्टिप्लाय बाय V2 आणि M2 मल्टिप्लाय बाय मायनस U2. ओके, या दोघांच्यामध्ये मायनसचं साईन येणार आहे. ओके, सो आता या ठिकाणी काय तयार झालं, M2 V2 मायनस M2 U2. आता सेम याच ठिकाणी पण M1ने आपण मल्टिप्लाय केलं V1ला आणि M1नेच मल्टिप्लाय केलं आपण मायनस U1ला. ओके, आता या ठिकाणी मायनस मायनस होऊन इथे प्लस झालं आहे, साईन फक्त चेंज झालं आहे. मग आता या ठिकाणी M2 V2 मायनस M2 U2. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, हे 2 वाले जे आहेत तर या म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे जे M1 V1 आहे या ठिकाणी M2 V2 आहे, म्हणजे ही फायनल वेलोसिटी आहे आणि U1 वाले जे आहेत U2 वाले जे आहेत तर ते इनिशियल वेलोसिटीवाले आहेत. मग फायनल वेलोसिटीवाले इकडे घेतले आणि इनिशियल वेलोसिटीवाले इकडे घेतले, म्हणजे या ठिकाणी जे M1 V1 आहे तर ते इकडे आलं आणि या ठिकाणी जे M2 V2 आहे तर ते इकडे शिफ्ट झालं. सो शिफ्ट झाल्यानंतर ऑब्वियसली त्यांचं मायनस साईन प्लस होईल आणि प्लस साईन मायनस होईल. सो इन धिस वे आपल्याला या ठिकाणी एक लॉ मिळाला आहे. आता आपल्याला काय मिळालं की जी फायनल वेलोसिटी असते ऑब्जेक्ट एची आणि ऑब्जेक्ट बीची त्यांचं सम इक्वल असणार आहे इनिशियल वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी. ओके, सो दोघांचंही जे मोमेंटम असणार आहे तर ते इक्वल असणार आहे. सो टोटल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी इज इक्वल टू टोटल मोमेंटम ऑफ इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी. म्हणजेच या ठिकाणी द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. ओके, सो हेच तुम्हाला दाखवायचं आहे की मोमेंटम म्हणजे फायनल वेलोसिटी नंतरचं मोमेंटम आणि इनिशियल वेलोसिटी नंतरचं मोमेंटम दोघं पण सेम असतात, इक्वल असतात. सो थर्स इफ नो एक्सटर्नल फोर्स इज ॲक्टिंग ऑन टू ऑब्जेक्ट्स, दोन्ही पण ऑब्जेक्ट्सवरती कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतो आहे का, नाही अप्लाय होत आहे, देन देअर टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू देअर फायनल मोमेंटम. जेव्हा कोणताही बाहेरचा फोर्स त्या दोघांवरती अप्लाय होत नसेल तेव्हा त्यांचं जे पहिलं मोमेंटम असतं म्हणजे इनिशियल मोमेंटम जे असतं तर ते इक्वल असणार आहे फायनल मोमेंटमसोबत. ओके, सो धिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. मग याच्यामध्ये तुम्ही असं नाही की फक्त ए एकटाच ऑब्जेक्ट आणि बी एकटाच ऑब्जेक्ट घेतलं तरच हे स्टेटमेंट खरं येणार आहे, असं काय नाही. एकीकडे ABCD 4-5 ऑब्जेक्ट असतील, एकीकडे FGH असे 4 ऑब्जेक्ट्स असतील आणि तुम्ही त्यांचं जरी कंपॅरिझन केलं तरी पण तुम्हाला हा लॉ त्या ठिकाणी लागू करता येणार आहे. ओके, सो नेक्स्ट, when no external force acts on two interacting objects their total momentum remains constant, it does not change. म्हणजे काय की आता जर आपण पाहिलं तर ए आणि बी ऑब्जेक्ट्स जे होते त्यावर कोणताही बाहेरचा फोर्स अप्लाय होत होता का, नाही. फक्त बीने एवरती जो फोर्स अप्लाय केला आणि एने बीवरती जो फोर्स अप्लाय केला तेच फक्त होतं. बाहेरचा इतर कोणता फोर्स आला होता का, नाही आला होता. म्हणजे कोणताही या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स आला नव्हता आणि त्याच्यामुळे या दोघांचं जे टोटल मोमेंटम आहे तर ते कॉन्स्टंट राहिलं होतं आणि ते चेंज झालं नव्हतं. सो दिस इज अ कोरोलरी, म्हणजे हे काय एक प्रकारचे म्हणजे एक प्रिन्सिपल आहे, एक सिद्धांत आहे. ओके, टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे हे न्यूटनच्या
थर्ड लॉ ऑफ मोशनसाठी एक वेगळं काहीतरी आहे. वेगळं काहीतरी म्हणजे काय म्हणतो त्याला, एक एक्सेप्शनल केस आहे. ओके, सो द मोमेंटम इज अनचेंज्ड आफ्टर द कोलिजन. आणि कोलिजन झाल्यानंतर म्हणजे दोघं एकमेकांना टक्कर झाल्यानंतरही त्यांचं मोमेंटम काय झालं, बदललं नाही, सेमच राहिलं. सो द मोमेंटम गेट्स रिडिस्ट्रीब्युटेड बिटवीन द कोलायडिंग ऑब्जेक्ट्स. आणि मोमेंटम रिडिस्ट्रीब्यूट झाले म्हणजे ह्याचं मोमेंटम चेंज झालं पण ह्याचं पण चेंज झालं, म्हणजे काय झालं, मिळून दोघांचं मोमेंटम इक्वल राहिलं. ओके, सो द मोमेंटम ऑफ वन ऑब्जेक्ट डिक्रीजेस वाईल दॅट अदर इन्क्रीजेस. म्हणजे एका ऑब्जेक्टचं मोमेंटम डिक्रीज होते, कधी होतं हे, कोलिजन झाल्यानंतर म्हणजे टक्कर झाल्यानंतर, तर दुसऱ्या ऑब्जेक्टचं मोमेंटम वाढतं आहे. आणि त्यामुळे हे जे कोलोरी आहे ते आपण खालीलप्रमाणे सांगू शकतो की व्हेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड, जेव्हा दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांना धडकतात, द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन, म्हणजे कोलिजन होण्याच्या आधीचं जे टोटल मोमेंटम आहे इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. कोलिजन झाल्यानंतरचं मोमेंटमशी इक्वल असणार आहे. सपोज की कोलिजन व्हायच्या आधीचं सपोज मोमेंटम होतं 15, सो कोलिजन झाल्यानंतर पण ते 15च राहणार आहे. कारण एका ऑब्जेक्टचं जरी डिक्रीज झालं तर दुसऱ्या ऑब्जेक्टचं इन्क्रीज होते, म्हणजे ते इन्क्रीज आणि डिक्रीज सेम आहे, ते चालूच राहणार आहे. ओके, सो इन ऑर्डर टू अंडरस्टँड दिस प्रिन्सिपल, आणि हा प्रिन्सिपल समजून घेण्यासाठी लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ अ बुलेट फायर फ्रॉम अ गन. म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना की गनमधून बुलेट म्हणजे गोळी बाहेर निघते, तर ते एक्झाम्पल आपण घेऊया. सो वेन अ बुलेट ऑफ मास M1 इज फायर्ड फ्रॉम गन ऑफ मास M2. म्हणजे जे बुलेट आहे, जी गोळी आहे त्या बंदुकीमधली, तर त्याचा मास आपण घेऊया M1 आणि त्या बंदुकीचा मास आपण घेऊया M2. इट्स वेलोसिटी बिकम्स V1, त्याची वेलोसिटी आहे V1. आता वेलोसिटी कळलेली आहे, मास कळलेला आहे, म्हणजे मोमेंटम काय झालेला आहे, मास इंटू वेलोसिटी म्हणजेच M1 इंटू V1. ओके, सो मोमेंटम बिकम्स M1 इंटू V1 या ठिकाणी दिलेला आहे. सो बिफोर फायरिंग दी बुलेट, आता ती गोळी मारण्याआधी, बोथ द गन अँड द बुलेट आर ॲट रेस्ट. आता गोळी मारण्याआधी बुलेट पण रेस्टवर आहे आणि ती गोळी पण रेस्टवर आहे, म्हणजे त्यांची इनिशियल वेलोसिटी काय झालेली आहे, 0. म्हणजे U1 पण 0 आहे आणि U2 पण 0 आहे. ओके, सो आता U1 0 आहे, U2 0 आहे, म्हणजेच आपण इनिशियल मोमेंटम कसं फाइंड आउट करतो, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. आता या ठिकाणी इनिशियल वेलोसिटी जर 0 असेल तर अर्थातच मास पण 0 होणार, म्हणजेच मोमेंटम पण 0 होणार, त्याच्यामुळे इनिशियल मोमेंटम काय आहे, 0 आहे. सो अकॉर्डिंग टू द अबव लॉ द टोटल फायनल मोमेंटम हॅज टू बी 0. मग आता आपण हा लॉ काय पाहिला की कोलिजनच्या आधी जे मोमेंटम असतं ते मोमेंटम आणि कोलिजनच्या नंतरचं मोमेंटम इक्वल असायला पाहिजे. मग कोलिजनच्या आधीचं मोमेंटम आलेलं आहे 0, म्हणजे ऑब्वियसली कोलिजनच्या नंतरचं मोमेंटम पण 0 यायला पाहिजे. आता बघूया ते 0 येतं आहे का. सो या लॉनुसार पुढचं मोमेंटम म्हणजे फायनल मोमेंटम पण 0 असायला पाहिजे. ॲग्री. सो बघूया आता ते येतं आहे का. सो थस द फॉरवर्ड मूव्हिंग बुलेट कॉजेस द गन टू मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. जेव्हा तुम्ही जेव्हा बंदुकीमधून गोळी मारणार तेव्हा काय होतं, गोळी पुढे जाते, पण गोळी मारत असताना ती गन थोडीशी मागे येते. हे तुम्ही पाहिलं असेल ना, गोळी मारताना वगैरे ते धुधुध आवाज येतो ना. सो त्याच्यामध्ये काय होतं की जी गोळी आहे ती जेव्हा आपण मारतो तेव्हा ती गन थोडीशी मागे येते आणि गोळी पुढे जाते. सो हे जे काही बॅकवर्ड मोशन त्या गनला मिळालेलं आहे तर त्याला आपण म्हणतो रिकॉईल. सो द वेलोसिटी ऑफ रिकॉईल, हे जे रिकॉईल आहे त्याची वेलोसिटी आपण सपोज करूया की V2 आहे. सो इन दॅट केस M1 इंटू V1, म्हणजेच आपण मोमेंटम फाइंड आउट केलं होतं मगाशी, M1 इंटू V1 ॲट दी जेव्हा सुरुवातीचं मास जे होतं बुलेटचं तर त्यानुसार, प्लस M2 इंटू V2 इज इक्वल टू 0. का, तर जी आपली इनिशियल मोमेंटम आहे ते काय आहे, 0 आहे. ओके, इनिशियल मोमेंटम काय आहे, 0 आहे, त्याच्यामुळे इज इक्वल टू 0 घेतलेलं आहे. सो V2 इज इक्वल टू, आता V2ला आपण इथेच ठेवूया आणि बाकीचं सगळं मटेरियल शिफ्ट करूया. शिफ्ट केल्यानंतर मायनस M1 अपॉन M2 मल्टिप्लाय बाय V1 असं एक इक्वेशन तयार होईल. सो आता या ठिकाणी जसं की ॲज द मास ऑफ द गन इज मच हायर दॅन मास ऑफ द बुलेट. तुम्हाला माहिती आहे की गोळीचा मास किती असणार आहे, थोडंसं असणार आहे, पण त्या गनचं मास किती असणार आहे, त्या गोळीपेक्षा जास्त असणार आहे. ओके, सो तुम्हाला हे माहिती आहे की गनचा मास हे गोळीच्या मासपेक्षा जास्त आहे. द वेलोसिटी ऑफ द गन इज मच हायर दॅन द वेलोसिटी ऑफ द बुलेट. आणि गनची वेलोसिटी पण जास्त असणार आहे बुलेटपेक्षा. सो द मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंटम ऑफ द बुलेट अँड दॅट ऑफ द गन आर इक्वल अँड देअर डायरेक्शन्स आर अपोजिट. सो त्या दोघांचं पण मोमेंटमचं मॅग्निट्यूड इक्वल असणार आहे आणि त्यांचे डायरेक्शन्स जे आहेत, आता गन मागे जाते गोळी मारत असताना आणि गोळी पुढे जाते, म्हणजे त्याचं डायरेक्शन कसं आहे, अपोजिट आहे, डिफरंट आहे. सो थस द टोटल मोमेंटम इज कॉन्स्टंट. आणि त्यामुळे जे एकूण मोमेंटम आहे, टोटल मोमेंटम आहे, तर ते आहे कॉन्स्टंट. सो टोटल मोमेंटम इज ऑल्सो कॉन्स्टंट ड्युरिंग द लॉन्च ऑफ रॉकेट. आणि जेव्हा एखादं रॉकेट पुढे स्पेसमध्ये वगैरे पाठवलं जातं तर तेव्हा पण जे टोटल मोमेंटम असतं तर ते इक्वल असतं. ओके, सो त्यानंतर आहेत काही सॉल्ड एक्झाम्पल्स आणि हा आपल्या चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे. सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये आपण बघूया. पहिल्यांदा आहे एक्झाम्पल 1मध्ये की द मास ऑफ अ कॅनॉन म्हणजे काय, ज्या तोफ वगैरे असतात तुम्ही. सो द मास ऑफ अ कॅनॉन इज 500 किलोग्राम अँड इट कोलाइड्स
विथ अ स्पीड ऑफ 0.25 मीटर पर सेकंड. कोलाईस म्हणजे काय, ती जाऊन म्हणजे तोफीमधून जे गोळा आहे म्हणजे जो आगीचा गोळा आहे तर तो जाणार आहे. ओके. सो व्हॉट इज द मोमेंटम ऑफ केनॉन. मग त्या केनॉनचं मोमेंटम काय आहे. मोमेंटम कसं फाइंड आउट करतो आपण, मास मल्टिप्लाय बाय वेलोसिटी. सो या ठिकाणी आपल्याला मास सांगितलेला आहे दॅट इज 500 किलोग्राम. वेलोसिटी सांगितलेली आहे दॅट इज 0.25 मीटर पर सेकंड. मग काय करायचं, जस्ट मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मोमेंटम इज इक्वल टू 500 किलोग्राम मास आहे आणि 0.25 वेलोसिटी आहे. सो मल्टिप्लाय करा, यू विल गेट द आन्सर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 2. Two balls have masses of 50 gram and 100 gram respectively, and they are moving along the same line in the same direction with velocities of 3 meter per second and 1.5 meter per second respectively. So they collide with each other, and after the collision the first ball moves with a velocity of 2.5 meter per second, and calculate the velocity of the other ball after collision. सो या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगितलं की 2 बॉल्स आहेत. पहिल्या बॉलचं मास आहे 50 ग्राम, दुसऱ्या बॉलचं मास आहे 100 ग्राम आणि दोघं बॉल एका स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होणार आहेत. पहिल्याची वेलोसिटी आहे 3 मीटर पर सेकंड, दुसऱ्याची वेलोसिटी आहे 1.5 मीटर पर सेकंड आणि ते मूव्ह करत असताना एका पर्टिक्युलर ठिकाणी ते दोघं एकमेकांना टक्कर देत आहेत, कोलाईड होत आहेत ते दोघं. सो त्यावेळेस पहिल्याची वेलोसिटी असणार आहे 1.5 मीटर पर सेकंड, तर दुसऱ्याची वेलोसिटी कोलिजन नंतर काय असेल असं विचारलेलं आहे. सो थोडक्यात तुम्हाला V2 फाइंड आउट करायची आहे, म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्टची फायनल वेलोसिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. ओके. सो तुम्हाला हे माहिती आहे की पहिल्यांदा जे मोमेंटम असतं म्हणजे इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू द फायनल मोमेंटम, तर तोच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे. सो तुम्हाला हे सगळं मटेरियल लिहून घ्यायचं आहे की पहिल्या बॉलसाठी M1 हे असणार आहे, दुसऱ्या बॉलसाठी M2 हे असणार आहे आणि वॉटेवर जे पण आणणार. सो पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे की अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम जे इनिशियल वेलोसिटी जे इनिशियल मोमेंटम असणार आहे तर ते इक्वल असणार आहे फायनल मोमेंटमशी. सो व्हॉट इज इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटमसाठी आपण काय करतो, M1 × V1 पहिल्या ऑब्जेक्टसाठी, M2 × U2 दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी. U2 का, तर पहिली वेलोसिटी आहे सो त्यासाठी U2 किंवा U1 आणि दुसरी वेलोसिटीची फायनल वेलोसिटी असेल त्यासाठी आपण V1 आणि V2 वापरतो. ओके. सो या ठिकाणी इनिशियल वेलोसिटीचे टर्म्स आहेत, या ठिकाणी फायनल वेलोसिटीचे टर्म्स आहेत. सो जस्ट तुम्हाला या ठिकाणी M1 M2 सगळं मिळेल. फक्त या ठिकाणी एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला काही जे हे आहेत युनिट्स जे आहेत तर ते ग्राममध्ये दिलेले आहेत आणि हे मीटरमध्ये आहे. जर हे मीटरमध्ये आहेत तर यू शुड नो की तुम्हाला हे पण किलोग्राममध्ये असायला पाहिजे. सो त्याच्यामुळे हे ग्रामचं कन्वर्जन किलोग्राममध्ये केलं आहे आणि त्याच व्हॅल्यूज या ठिकाणी वापरलेले आहेत. सो जेव्हा तुम्ही हे सगळं डिवाइड वगैरे कराल, फक्त या ठिकाणी एक टर्म मिसिंग आहे की तुमच्याकडे V2 नाही आहे. सो V2ला शेवटपर्यंत कॅरी करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला हे सगळे टर्म्स चेंज करून V2ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो इन दिस वे तुम्ही हे सॉल्व करणार आहात. हे तर तुम्हाला सॉल्व करता येऊ शकतं. जस्ट त्यांचं मल्टिप्लिकेशन करा इथपर्यंत, याचं पण मल्टिप्लिकेशन करा. याचं मल्टिप्लिकेशन नाही होणार सो तो टर्म तसाच ठेवा. आता त्यानंतर तुम्ही या दोघांचे ॲडिशन करा, यू विल गेट 0.3. त्याच्यानंतर इज इक्वल टू 0.15 प्लस 0.1 V2. आता या ठिकाणी 0.1 V2 आहे तर त्याला शिफ्ट करा आणि या दोघांना इकडे शिफ्ट करा म्हणजे हे दोघं सबट्रॅक्ट होतील. सबट्रॅक्ट झाल्यानंतर यू विल गेट 0.175. आता या ठिकाणी V2ला इथेच ठेवा आणि हा जो 0.1 आहे त्याला शिफ्ट करा राईट हँड साईडला. सो आफ्टर दॅट डिवाइड धिस, यू विल गेट 1.75 मीटर पर सेकंड, जे की आहे वेलोसिटी ऑफ दी फायनल वेलोसिटी ऑफ द सेकंड बॉल म्हणजेच V2. सो फायनली तुम्हाला याचा आन्सर मिळालेला असेल. खूप इझी होतं हे एक्झाम्पल. आणि फायनली आपला जो लेसन आहे तो संपलेला आहे आणि आय होप की तुम्ही या लेसनचे सगळे व्हिडिओज पाहिले असतील. इफ यू वॉन्ट सेकंड लेसन तुम्हाला जर हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आय विल अपलोड. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.